दिल्लीच्या गजबजलेल्या उत्तम नगर भागात एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत होतं. करण देव, त्याची बायको सुष्मिता देवी आणि त्यांचा छोटा मुलगा करण एक शांत, मेहनती माणूस होता. एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता आणि कुटुंबासाठी रात्रंदिवस झटत होता. सुष्मिता दिसायला सुरेख, पण हळूहळू तिच्या स्वभावात बदल जाणवू लागले होते. मोबाईल सतत हातात, चेहऱ्यावर आत्ममग्न भाव आणि करणबरोबर संवाद कमी होत चाललेला. करणला वाटायचं बहुतेक तणावात आहे, पण तो कल्पनाही करू शकला नाही की ती तणावात नव्हे तर प्रेमात होती, तेही दुसऱ्याच माणसाच्या. पण हा दुसरा माणूस कुणी परका नव्हता. तो होता त्याचा स्वतःचा चुलत भाऊ राहुल देव. वयानं करणपेक्षा लहान, पण घरात नेहमीच त्याची ये-जा असणारा. सुरुवातीला करणला वाटायचं राहुल भावासारखाच आहे, पण तोच त्याच्या घरातल्या इज्जतीवर डोळा ठेवून होता. सुष्मिता आणि राहुल यांचं नातं कधी सुरू झालं त्याची कुणालाच कल्पना आली नाही. इंस्टाग्रामवरून सुरुवात झाली होती त्यांची. सुष्मिता दिराकडे एकटीपणाची, दुर्लक्षितपणाची तक्रार करत होती. नवरा जास्त वेळ देत नाही त्याला सांगत होती आणि राहुलनं तिच्या भावना ओळखून बरोबर जवळीक साधली. हळूहळू त्यांच्यातील चॅट्स अश्लीलतेकडे वळाल्या. हे नातं केवळ भावनिक उरलं नव्हतं. राहुल घरात आल्यावर करण बाहेर असताना ते दोघंही वेळ मिळवून एकमेकांत हरवत गेले. आणि जेव्हा या नात्याचा अडथळा वाटू लागला तो होता करण. मग त्यांनी ठरवलं करणलाच संपवायचं. एकदा का तो गेला की मग आयुष्य आपलं मोकळं, प्रेमाला अडथळा नाही आणि सगळं संपत्ती देखील सुष्मिताच्याच नावावर होईल. जून महिन्याच्या एका संध्याकाळी सुष्मिता आणि राहुलनं ठरवलं करणला झोपवून मग त्याला करण देऊन संपवायचं. सुष्मिता फार काळजीपूर्वक प्लॅन करत होती. तिने मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन झोपेच्या गोळ्या आणल्या. दुसऱ्या दिवशी रात्री जेवणात दह्याच्या वाटीत तिनं त्या गोळ्या मिसळल्या. करणला दही फार आवडायचं. त्याने त्या वाटीतलं दही मनसोक्त खाल्लं. काही मिनिटातच त्याचे डोळे जड होऊ लागले आणि तो म्हणाला, अगं खूप दमल्यासारखं वाटतंय आज, झोपतो थोडा वेळ. तो झोपला आणि तिथेच बायको सुष्मिता आणि भाऊ राहुलची खरी तयारी सुरू झाली. राहुल घराच्या बाहेरच्या बाल्कनीत येऊन थांबला होता. सुष्मितानं आतून दरवाजा उघडून त्याला आतमध्ये घेतलं. त्यांनी आधीच एक एक्सटेन्शन बोर्ड तयार ठेवला होता. त्यात वायरचं इन्सुलेशन काढून फक्त लोखंडी टोक उघडी ठेवली होती. करण गाढ झोपलेला असताना त्यांनी त्याच्या ओल्या पायाजवळ ती वायर लावली आणि एक्सटेन्शन बोर्ड स्विच तिकडनं ऑन केला. काही क्षणातच करणच्या शरीरात तडतडून वीज भरली. त्याचा श्वास अडायला लागला. अंग थरथर कापू लागलं. त्याचे डोळे फिरू लागले, पण त्याने धडपडण्याचीही ताकद त्याच्यामध्ये उरली नव्हती. नवरा मरताना पाहून मात्र ही बायको शांत तिथेच त्याच्या शेजारी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती ना पश्चाताप, फक्त एक विचित्र समाधान होतं. काही मिनिटात करण हालचाल करणं थांबलं. राहुलनं प्लग काढून टाकला. त्या दोघांनीही काही वेळ वाट पाहिली, पण नवरा अजून मेला नव्हता. त्याला अजून थोडी शुद्ध होती. मग त्यांनी दुसऱ्यांदा परत त्याला करंट दिला. अखेर करणची हालचाल आता बंद झाली. सुष्मितानं दहीवाटी फोडून होटांवर लावली. जणू अन्न घोटाने श्वास गेला असावा असं लोकांना भासवण्यासाठी. त्यानंतर तिने शेजारच्या लोकांना हाक मारली, करणला करंट लागलाय, त्याला हॉस्पिटलला घेऊन चला असं म्हणू लागली. शेजाऱ्यांनीही तिच्यावर विश्वास ठेवला. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला चेक केल्यानंतर सांगितलं की तो इथे आणण्या अगोदरच मृत पावला होता. सुष्मिता ओरडली, रडली, स्वतःच्या छातीवर मारू लागली, पण सगळंही तिचंच नाटक होतं. डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली, कारण करणच्या शरीरावर अनैसर्गिक जखमा होत्या. पोलिसांनी विचारणा सुरू केली, पण सुष्मिता म्हणाली, किचनमध्ये काम करताना स्विच लावला आणि नवऱ्याला झटका लागला. करणचा भाऊ कुणालला मात्र हे सगळंच संशयास्पद वाटत होतं.
तो म्हणाला, माझा भाऊ काही इतका गोंधळट नव्हता. तो नेहमीच स्वतःची व दुसऱ्यांचीही काळजी घेत असे. करंट लागेपर्यंत तो इतका असावध राहणार नाही. कुणालने राहुलचा मोबाईल चोरून घेतला आणि त्याचं इंस्टाग्राम लॉग इन करून पाहिलं आणि त्याचे हात ते पाहून थरथरू लागले. संपूर्ण चार्ट्स त्याच्या हाती लागले होते. गोळ्या दिल्यास का? नाही झोपला का अजून? आजच संपवूया त्याला. डोक्यात करंट घाल, मी येतो तुला मदतीला. आणि अशा अनेक चार्ट्स. कुणालनं 1 मिनिटही न दवडता थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी लगेचच सुष्मिता आणि राहुलला अटक केली. राहुलनं सुरुवातीला या गोष्टींसाठी नकार दिला, पण जेव्हा त्याला चार्ट्स दाखवले गेले तेव्हा त्याची मान आपोआप खाली गेली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. सुष्मितानं अगदी थंडपणे सांगितलं, माझं त्याच्यावर आता प्रेम नव्हतं. राहुल बरोबर आयुष्य जगायचं होतं, राहुलसोबतच लग्न करायचं होतं. पण नवरा मध्ये येत होता म्हणूनच संपवून टाकलं त्याला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की करणच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचं प्रमाण होतं आणि मृत्यू विजेच्या झटक्यानं झाला होता. कोर्टात दोघांचाही जामीन नकारण्यात आला. त्यांनी जे काही केलं त्यावर न्यायालय म्हणालं, हे फक्त खून नाही, हा एक विश्वासघात आहे. नवऱ्यावर, कुटुंबावर आणि पूर्ण समाजावर. करणच्या आईवडिलांनी कोर्टात सुष्मिताकडे बघत फक्त एकच वाक्य म्हटलं, तू आमच्या मुलाला संपवलंस पण स्वतःचंही स्त्रीत्व गमावलं. ही होती सुष्मिता देवी आणि राहुलच्या विकृत प्रेमाची खरी कहाणी, जिथे प्रेमासाठी माणूस मारला गेला आणि न्यायाने त्या दोघांनाही त्याचं खरं रूप दाखवलं. दोषी, कपटी आणि हृदयशून्य. या घटनेतून आपण मात्र एकच शिकावं, संशय आलाच तर शांतपणे त्यावर चर्चा करा. प्रेम संपलं तर सरळ मार्ग वेगळे करा, पण कुणाचं जीवन संपवू नका. खोटं नातं कधीच खरं सुख देत नाही आणि फसवणुकीच्या नात्यांचा शेवट नेहमी तुरुंगातच होतो. बाकी या दोघांना तर फाशीची शिक्षा व्हायला हवी, परंतु तीही त्यांच्यासाठी कमी आहे, कारण काहीच दिवसात लोक बाहेर सुटून येतात. आता यांच्यासोबत नक्की काय घडेल ते बघूच, पण यांच्यासोबत काय घडावं, यांना कोणती शिक्षा मिळावी हे नक्कीच तुम्ही खाली कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःची खूप जास्त काळजी घ्या. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.